हॅलो फ्रेंड्स, आज आपण तयार करणार आहोत रव्याचा उत्तप्पा. रव्याचा उत्तप्पा खायला एकदम छान लागतो व चविष्ट लागतो. त्यासाठी आपण खूप सारे इन्ग्रेडियंट्स लागणार नाही आहेत. यासाठी खूप थोड्याशा वेळात हा उत्तप्पा तयार होतो. हा खायलाही एकदम छान लागतो. एकदम झटपट होणारा हा प्रकार आहे. 5 मिनिटात हा रवा उत्तप्पा तयार होतो. तुम्हाला फक्त 1 तासभर अगोदर हे पीठ भिजत ठेवावं लागणार आहे. आपण फक्त सिमला मिरची 1 घेतलेली आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 कोथिंबीर घेतलेली आहे. हे तिन्ही प्रकार बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. एकदम बारीक चॉप करायचे आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता कांदा, ढोबळी मिरची व कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. व यामध्ये आपण एका बाउलमध्ये आपण 1 कप रवा घेणार आहोत, 1 कप बेसन पीठ घेणार आहोत व 1 कप ताक किंवा दही घेणार आहोत. हे मिश्रण 1 तासभर भिजत ठेवायचं आहे. जेव्हा करायचं आहे त्याच्या अगोदर 1 तासभर हे भिजत ठेवलं तरी चालतं किंवा 10-15 मिनटं जरी ठेवलं तरी चालतं. पण 1 तास ठेवल्यावर ते पूर्ण रवा त्या ताकात भिजतो, त्यामुळे चव खूप छान लागते. अशा प्रकारे आपण कांदा, ढोबळी मिरची व कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. मी डायरेक्ट बाउलमध्ये हे पीठ ओतलेलं आहे. मी भिजत ठेवलं होतं 1 तासभर रवा व 1 कप दही व बेसन पीठ समप्रमाणात घ्यायचं आहे तिन्ही पण व अशा कन्सिस्टन्सीला ते घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण त्यात ढोबळी मिरची, कांदा व कोथिंबीर टाकलेली आहे. आवडीनुसार तुम्ही तुमच्या व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आपण चवीनुसार यात थोडीशी 1 चमचा साखर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व आता ही प्रोसेस पुढे आपण सुरू करणार आहोत. एकीकडे आपण तोपर्यंत पॅन गरम व्हायला ठेवणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पॅन गरम व्हायला ठेवलेलं आहे. त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे. पॅन गरम झाला की लगेचच त्यावर पॅन गरम झाला की नाही हे चेक करायचं आहे व त्यावर 1 चमचा केलेले मिश्रण टाकणार आहोत. हे मिश्रण आपण आता या पॅनवर टाकणार आहोत. तुम्ही यामध्ये हळदसुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे मुलांना हे छान वाटतं, दिसायला खूप छान दिसतं. अशा प्रकारे आपण यावर टाकणार आहोत. हळद टाकली तरी चालते, नाही टाकली तरी चालते, आपल्या आवडीनुसार आपण यात टाकू शकतो. तसेच आपण याबरोबर वेगळे व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकतो. गाजर, मुळा, अशा वेगवेगळ्या आवडीनुसार टोमॅटो अशा ॲड करू शकतो आपल्या आवडीनुसार. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला याला, किती छान प्रकारे भाजलं गेलं आहे. खालची साईड देखील आपण आता 5 मिनटं अशाच रीतीने भाजून देणार आहोत. विशेष म्हणजे हा नाश्ता आपला 5 मिनिटात तयार होतो. याला जास्त काही करायची गरज लागत नाही. विशेष म्हणजे हा नाश्ता आपण नॉनस्टिकच्या तव्यावर बिना तेलाचा देखील करू शकतो. गरम गरमच खायचं आहे. हे खूप छान लागतं गरम गरम. तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता असा नाश्ता मिठाचा. फक्त वेगवेगळे व्हेजिटेबल्स टाकायचे, हिरवी मिरची नाही टाकायची किंवा हिरवी मिरची ॲड केली तरी खूप छान लागते. जिरेपूड ॲड करायची, त्याने वेगळीच टेस्ट येते. किंवा चाट मसाला देखील टाकला तरी लहान मुले सगळं फिनिश करतात. अशा प्रकारे आपला हा नाश्ता रेडी आहे. तुम्ही हा गरम गरम सर्व करू शकता. खूप छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता किती छान भाजला गेला आहे. अशा प्रकारे याच प्रकारे आता आपण सगळे उत्तप्पे करून घेणार आहोत. उत्तप्पा करताना गॅस कमी ठेवायचा आहे. विशेष म्हणजे टाकायच्या अगोदर तव्यावर टाकायच्या अगोदर गॅस कमी करायचा, नाहीतर ते खालच्या साईडने करपलं जातं.
अशा प्रकारे आपण मोठा देखील करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे हा डोसा आपण करू शकतो. छान तयार झालेला आहे आता आपला हा डोसा. मऊसूत लागतो, अजिबात कडक किंवा मऊसूत लागणारा एकदम मऊ लुसलुशीत उत्तप्पा तयार होतो. यामध्ये हळद टाकल्यावर खूप छान कलर येतो, पण मला आवडत नाही हळद टाकलेला उत्तप्पा, त्यामुळे ऑलरेडी बेसन पिठामुळे याला थोडासा पिवळा कलर आलेलाच आहे. हळद नाही टाकली तरी चालते. अशा प्रकारे आजचा नाश्ता आपला रेडी आहे. तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.